लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार, आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती। महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचं समोर आलंय। हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचं उघड झालंय। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचं म्हटलं आहे। अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि यातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना आश्वासन देत ही योजना बंद होणार नाही। सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं जानेवारी महिन्यात समजलं होतं, तेव्हाच पैसे थकवले होते। बहीण लाडकी योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत। महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे। ही योजना बंद होणार नाही। मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल असंही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। ऊस तोड महिलांच्या बाबतीत चर्चा झाली, मात्र ही बाब गंभीर आहे, यावर तोडगा काढला जाईल। जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे। आम्ही बारकाईने असेल किंवा त्या संदर्भातली जी काही सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्कीम त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2,000 का 2,500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी होते 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2-2.5 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाते। त्याची कारणं शोधायला सांगितली आहेत असंही तटकरे यांनी म्हटलं आहे।